नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजकाल आपण सगळेच असं कधीतरी म्हणत असतो की बस आता आपला पेशन्स संपत चाललाय, आता काहीच करायची इच्छा नाही, वाट बघता येत नाहीये, कुठे थांबता येत नाहीये. 15 मिनिटाच्या रील सारखं आपलं आयुष्य होत चाललंय का? खरं तर हा प्रॉब्लेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होत असतो. प्रत्येक जण या फेज मधून जातच असतात. ते म्हणजे आपला पेशन्स संपत चाललाय. तर म्हणूनच आजच्या आपल्या खास एपिसोडमध्ये एक गेस्ट आल्यात, मी त्यांचं स्वागत करते. शिरीषा साठे यांचं. वेलकम मावशी. सो शिरीषा मावशी म्हणते मी तिला, ऍक्च्युली ती माझी मावशी लागते. आणि गेल्या 25 वर्ष जवळजवळ त्या या फील्डमध्ये आहेत. काउन्सिलर म्हणून काम करते ती. आणि जे टीनेज प्रॉब्लेम्स असो, मॅरेज काउन्सिलिंग असो, या सगळ्या विषयावरती काउन्सिलिंग करते. आणि तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पेशन्स आजकाल का कमी होत चाललाय, त्याचे होणारे गंभीर प्रॉब्लेम्स काय पुढे येऊ शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा हे सगळे पेशन्स कमी होत जाणं आणि त्याचे काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात, या सगळ्यावर आपण आज बोलणार आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एक मस्त रॅपिड फायर सुद्धा आहे आपला शिरीषा मावशी बरोबर. तो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजकाल आपण बघतो की लहान मुलांमध्ये पेशन्सचं प्रमाण कमी होत चाललंय. त्यांची चिडचिड खूप वाढली आहे, रागावणं आणि अशा गोष्टी फेकून देणं, अशा गोष्टी खूप घडतात. तर त्याला कुठेतरी आई वडील जबाबदार असतात का या गोष्टीला? जबाबदार असतात असं म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतंय की त्यांच्या इकोसिस्टीम मध्ये जे घडतं आहे ना, त्या अर्थाने फक्त आई वडील कशाला, आपण समाज म्हणून आपण सगळेच जबाबदार आहोत. कारण मुलांचा जो मुद्दा असतो, म्हणजे एक आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं एक स्टेटमेंट आहे, ते म्हणजे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. बरोबर. आता ते विलेज म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला असणारी माणसं, घरातली माणसं, नातेवाईक, शाळेच्या मधलं वातावरण, या सगळ्याच गोष्टी या मुलांच्या इकोसिस्टीमचा भाग असतात. आणि तिथे जे घडतं आहे ते मूल शिकतही असतं, बघतही असतं सतत. म्हणजे मुलांचा मेंदू, म्हणजे मुलांचं लर्निंग हे बऱ्यापैकी पॅसिव्ह लर्निंग असतं. त्यांचा मेंदू लिटरली स्पॉन्ज सारखा अनेक गोष्टी टिपत असतो. त्यामुळे हे सगळं मूल बघत मोठं होतं. आणि मग हळूहळू त्याला एक मेसेज ह्या सगळ्या वातावरणात नक्की मिळतो, तो म्हणजे इट्स ओके टू बी इम्पेशंट. इट्स ओके टू रिॲक्ट. म्हणजे नाही पटलं, मनासारखं नाही झालं तर रिॲक्ट केल्याने काही फरक पडत नाही. हा, म्हणजे इट्स ओके. कारण आई वडील तेच करताना बघतात, समाजात तेच करताना बघतात. अगदी पालक शाळेतनं त्यांना घरी घेऊन येत असतील तर समजा ट्रॅफिक लागलं, कोणीतरी वेडवाकडं आलं, म्हणजे बाबा बरोबर गाडीत बसलाय तो मुलगा आणि कोणीतरी वेडवाकडं मध्येच कडमडलं, तर बाबा हटकून ड्रायव्हिंग करताना शिवी देणार. बरोबर. आता हा सुद्धा एक इमिजिएट रिॲक्शन आहे. तो शिवी हा भाग आपण वगळला तरी सुद्धा काहीतरी मनाविरुद्ध, काहीतरी डिस्टर्बिंग काहीतरी असं, काहीही झालं की लगेच त्याला रिॲक्ट केलं तरी चालतं, असा जो त्यातला भाग आहे. केलं तरी चालतं म्हणल्यापेक्षा दॅट्स हाऊ इट इज, असा एक मेसेज त्याला, की असंच असतं आणि असंच चालतं. त्यामुळे अशा गोष्टी घडल्यानंतर आपण रिस्पॉन्ड कसं करायचं, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर कसं करायचं, न आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर तरी सुद्धा त्या हाताळायच्या कशा, याचं कुठलंच रोल मॉडेल जर त्यांच्या समोर आता नसेल, घरी किंवा दारी कुठेही असलं तरी सुद्धा, तर मग मुलं शिकणार कशी? त्यामुळे आई वडील असा मुद्दा नाहीच आहे, तो पूर्णपणे इकोसिस्टीमचा भाग आहे की आपण कसे समाज म्हणून आपण कसे डील करतो आहोत आणि आपलं मूल मोठं होताना आपल्या आजूबाजूला काय बघतंय. करेक्ट करेक्ट. लहान मुलांबरोबरच मोठ्यांमध्ये सुद्धा आजकाल इम्पेशंटपणा खूप वाढत चाललाय. चिडचिड, राग किंवा थोडं थांबायची सवय आता उरलीच नाहीये, की थोडं वाट बघूया की काय होतंय, किंवा लगेच रिॲक्शन्स देणं, ऍक्शन रिॲक्शन ते चालूच राहतं. तर
त्याबद्दल काय हो, सांगाल? म्हणजे तो जो भाग आहे ना की सगळं मला डिटरमाइंड डिफाईन्ड पाहिजे. आणि ज्याला म्हणजे सायकोलॉजी मधली रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल किंवा थेरपी म्हणजे REBT म्हणून जी पॉप्युलरली ओळखली जाते, डॉक्टर अल्बर्ट एलिसने मांडलेली, त्याच्यात त्याने एक खूप छान शब्द वापरलाय, तो म्हणजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. आणि लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स ही आता सगळ्यांचीच एक अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक विचारांचा पण हे असतो. आता REBTचा विषय निघालाच आहे म्हणून काही बिलीफ सांगते की तो असं म्हणतो, एलिस असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी शुड्स आणि मस्ट्स असतात. मग एखादी घटना घडते आणि आपण त्याला प्रतिक्रिया देतो. आपल्याला असं वाटतं की ती घटना ह्या त्या प्रतिक्रियेसाठी जबाबदार आहे. तर अल्बर्ट एलिसचं म्हणणं असं आहे की ती प्रतिक्रिया जी असते ती त्या घटनेमुळे इनिशिएट होतं, हे खरं आहे. म्हणजे त्याला तो म्हणतो की ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट. ती इनिशिएट होते त्या इव्हेंटमुळे, हे खरं आहे. पण त्याचा जो कॉन्सिक्वेन्स आहे म्हणजे तो या घटनेमुळे नसतो. म्हणजे त्याला कॉन्सिक्वेन्स म्हणजे REBT हे त्याला ABC मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी डिस्टर्बन्स म्हणते. तर A इज ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आणि C इज कॉन्सिक्वेन्स. आपण काय करतो, C ला कारण A आहे असं आपण म्हणतो. पण अल्बर्ट एलिस म्हणतो नाही, तसं ते नाहीये. A च्या विषयी आपण स्वतःला काय सांगतो, ज्याला सेल्फ टॉक म्हणतात, आणि ते सेल्फ टॉक ज्या स्वतःच्या बिलीफ मधनं आलेलं आहे, ते बिलीफ काय आहे त्यानुसार तो C ठरतो. म्हणजे त्या सेल्फ टॉक मध्ये की मला जे हवंय ते तसंच घडलं पाहिजे, हाच लागलेला असेल तर म्हणजे माझा पहिला नंबरच आला पाहिजे, माझ्या मुलाने नीट वागलंच पाहिजे, किंवा मला प्रमोशन मिळालंच पाहिजे कारण मी मेहनत केली आहे. कारण त्याचं काही असो, मला अपेक्षा आहे, मला वाटलं होतं, मी खूप मेहनत केली आहे आणि सगळे म्हणत होते, काही त्याचं कारण असो, पण मला मिळालंच पाहिजे. हा जो एक शुड किंवा मस्ट किंवा लागला की तिथून पुढे सगळी मालिका सुरू होते. कारण शुड आणि मस्ट लागला की आपण दुसरं काही घडण्याच्या शक्यतेला वावच ठेवत नाही. म्हणजे माझा पहिला नंबर आलाच पाहिजे म्हटला की मी दुसरा तिसरा चौथा येण्याचा ती पॉसिबिलिटी आहे आणि असू शकते, इथे मी जातच नाही. मग तो शुड मस्ट लागला की पुढचा मग मुद्दा असा येतो की मग जर तो आला नाही तर हे किती भयंकर आहे, म्हणजे इट्स सो हॉरिबल, टेरिबल, कॅटॅस्ट्रॉफिक असं अपयश किंवा काही म्हणजे मनाजोगतं न होणं. फ्रस्ट्रेशन म्हणजे तुमचा एखादा हेतू किंवा एखाद्या उद्दिष्टाच्या दिशेने तुम्ही जातात आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येतो किंवा ब्लॉक येतो किंवा ते तुटत सगळं, तिथे फ्रस्ट्रेशन. म्हणजे फ्रस्ट्रेशनचं अगदी साधं सोपं डेफिनेशन म्हणजे मोटिव्ह थ्वार्टेड. थ्वार्टेडचा अर्थ तो ब्रेक झाला. आणि काय तर तुमच्या मोटिव्हच्या दिशेने जाणारा तुमचा प्रवास ब्रेक झाला. सो मोटिव्ह थ्वार्टेड इज फ्रस्ट्रेशन. तर ते फ्रस्ट्रेशन म्हणजे नुसतं साधं की मला आवडलं नाही, मला वाईट वाटलं आणि मला खरंच आता प्रॉब्लेम येणार आहे, किंवा मला चांगले टक्के नाही मिळाले, आता खरंच मला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळणं जरा अवघड होणार आहे, किंवा प्रमोशन नाही मिळालं, अरे माझे काही प्लॅन्स होते त्याच्यावरती अवलंबून आणि ते आता होणार नाहीये. असं इतकं साधं की दॅट इट इज बॅड, इट इज टफ, इट इज अनप्लेझंट, इट इज अनकम्फर्टेबल, असं इतकं ते साधं न ठेवता ती व्यक्ती मग जेव्हा तो शुड आणि मस्ट अगदी स्ट्रॉंग असतो तेव्हा ती व्यक्ती त्याचं हॉरिबलायझेशन करते, इतकं की ऍज इफ तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरोबर. हा त्या शुड आणि मस्ट मधनं पुढचं लागणारं स्टेशन आहे इरॅशनल बिलीफचं, की इट शुड हॅपन द वे आय वॉन्ट इट, आणि इफ इट डझंट हॅपन दॅट वे तर मग इट्स सो हॉरिबल, टेरिबल, कॅटॅस्ट्रॉफिक, असं भयंकरीकरण आपण त्याचं करतो. आणि मग त्यातनं तिसरा हे येतो तो म्हणजे आय कांट स्टँड इट, मला हे सहन होणं शक्य नाही.
आता सहन कुठल्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे पाणी मिळालं नाही तहान लागलेली नसताना तर सहन होणार नाही. भूक लागलेली सहन असताना अन्न न मिळणं हे कदाचित बरोबर. सहन होणार नाही. किंवा उशिराने मिळालं तरी चालेल पण तरी सुद्धा ते सहन होणार नाही. किंवा अगदी हे म्हणजे ऑक्सिजन नाही मिळाला म्हणजे अगदीच तर सहन होण्याचा मुद्दाच. सो सहन होणं हा जो मुद्दा असतो तो जिथे जीवन मरणाचा प्रश्न असतो तिथे असतो. पण ही व्यक्ती त्या प्रत्येक छोट्या 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 न घडलेल्या गोष्टींचा जिथे जिथे म्हणून फ्रस्ट्रेशन येतं त्याचं इतकं भयंकरीकरण करते की मग ते कॅटास्ट्रॉफिक असेल तर ते मला सहन कसं होणार. बरोबर. सो त्याचा पुढचा हे असतो की आय कांट स्टँड इट. बरोबर. ज्याला लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स किंवा LFT असं म्हणतात. आणि मग त्याच्या पुढचं जे स्टेशन लागतं तर ते असं लागतं की म्हणजे माझ्यात काही अर्थ नाही किंवा माझ्या आईवडिलांमध्ये माझ्या कुटुंबामध्ये काही अर्थ नाही किंवा जगात काही अर्थ नाही. सो इदर आय एम वर्थलेस और माय पेरेंट्स आर वर्थलेस और दिस वर्ल्ड इज वर्थलेस प्लेस टू लिव्ह. सो म्हणजे एक्स्ट्रीम हे असं विचार करायला लागतात त्या स्टेजला. सो ही जी सगळी चेन आहे ज्याच्यामधनं सेल्फ टॉक या स्वरूपात ते असतं पण ती इरॅशनल बिलीफची अशी एक चेन बेसिक बिलीफची चेन डॉक्टर अल्बर्ट एलिसने सांगितली. आणि ती अशी की शुड मस्ट पहिल्यांदा तो लागतो मग त्याच्यातनं निर्माण होतं ते हॉरिबलायझेशन टेरिबलायझेशन. त्याच्यातनं निर्माण होतं ते लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आय कॅनॉट स्टँड इट. आणि मग त्याच्यातनं निर्माण होतो तो वर्थलेसनेस. ही मालिका सुरू झाली की सी म्हणजे जो कॉन्सिक्वेन्स आहे तो हार्शच असणार. बरोबर. तो नुसतं वाईट वाटणं आणि असं नसणार ते थेट डिप्रेशन. ते थोडस इरिटेबिलिटी किंवा नाही आवडलं इथपर्यंत नाही तर ते अँगर आणि रेज म्हणजे भडकणे संतापणे ह्याच्याकडे ते जाणार. सो हा जो त्यातला सगळा भाग आहे ना ज्यामुळे घटना कुठल्याही घडल्या तर ही जर इरॅशनल बिलीफ असतील म्हणजे बी इज बिलीफ. सो ते ABC मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी डिस्टर्बन्स जे आहे ते असं आहे की सीला म्हणजे ए हा सीला कारणीभूत नसतो तर ए विषयी आपण बी मध्ये स्वतःला काय सांगतो त्याच्यावरती हा सी अवलंबून. आता हे जर मोठ्यांमध्ये सातत्याने दिसत असेल तर त्याची मग दुसरी जी रॅशनल बाजू आहे ती अशी आहे की मला आवडेल किंवा मला पहिला नंबर यावा यासाठी मी खूप प्रयत्न करतेय आणि तो आला तर मला खूप आवडेल. इथे असं जेव्हा मी म्हणते की जिथे लाईक आहे प्रेफरन्स आहे आय वॉन्ट इट टू हॅपन किंवा तो जो शुड किंवा मस्ट आहे तो डिटर्मिनेशनचा आहे की मी प्रयत्न करीनच. मी नंबर काढूनच दाखवणार किंवा काढून दाखवण्यापेक्षा मी प्रयत्न करीनच. ओके. इथे हा डिटर्मिनेशनचा म्हणजे निर्धार ज्याला म्हणतो. नुसता शुड आणि मस्ट आला ना की त्याला हट्ट आणि अट्टहास आहे. त्याच्या ऐवजी जेव्हा अपेक्षा आहेत लाईक्स आहेत प्रेफरन्सेस आहेत किंवा एखादा निर्धार आहे तर तिथे ते मूल म्हणतं की तो आलाच म्हणजे मी प्रयत्न नक्की करीन कारण मला पहिला नंबर आलेला खूप आवडणार आहे. सो इट इज मोर अबाउट लाईक अँड प्रेफरन्स शूडच्या ऐवजी. मग लाईक अँड प्रेफरन्स मधनं आलं ना तर मग तिथे एक तर आपण मेंटली तयार असतो की कदाचित असं होणार नाही. मग ते आलं नाही तर आपण एवढंच म्हणतो की अरे यार मला खूप वाईट वाटलं तो दिवस ना माझा खूप वाईट गेला रिझल्ट लागलेला. पण इट्स ओके आय कॅन स्टँड इट. म्हणजे ह्याच्यात काही अगदी जगबुडी झालेली नाही सगळं संपलेलं नाही आणि बरे मिळालेत मार्क. त्यातनं काही संधी हुकतील कदाचित पण काही संधी नक्की आहेत. त्याच्यामुळे ना मी वर्थलेस ठरते ना माझं सगळं शाळा किंवा सिस्टीम वर्थलेस ठरते ना जग वर्थलेस ठरतं. याच्यातनं काहीही ती सिच्युएशन बदलत नाही. पण त्या सिच्युएशनला दिलेली प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मात्र खूपच चांगल्या याच्यामध्ये असू शकतो. आणि असे जेव्हा तुमचे बिलीफ असतात तेव्हा तुमच्या कुठल्याही भावना LOC पार करत नाहीत. कारण निगेटिव्ह इमोशन्स हा आपल्या जगण्याचा एक आणि त्यावेळेस आपण ऑप्शन करून घेतो ना की
फर्स्ट रँक नाही आला, सेकंड रँक आला तरी ठीक आहे, पण बाकीचे ऑप्शन्स तरी आहेत, संपलं नाहीये. सेकंड रँक आला म्हणजे संपलं नाही एक्झॅक्टली. कोणी. आणि केले मी उत्तम प्रयत्न केले, आला नाही याचं वाईट वाटतंय, पण ठीक आहे म्हणून काय अगदी जगबुडी झाली. पॉझिटिव्ह इमोशन्सचं आपल्या आयुष्यात एक स्थान आहेच आहे आणि त्या भावना आपल्याला वेळोवेळी अनुभवायला येणारच आहे. पण जर त्याच्या मागचे बिलीफ मात्र जर इरॅशनल असतील तर ह्या भावना एलओसी क्रॉस करून जातात. हा म्हणजे ज्याला अरिबिटीच्या भाषेत अप्रोप्रिएट इमोशन आणि इनअप्रोप्रिएट इमोशन असं म्हणतात. की अप्रोप्रिएट इमोशन कुठलं तर अँगर हे अप्रोप्रिएट इमोशन, पण रेज संताप अग्रेशन हे इनअप्रोप्रिएट झालं. सॅडनेस अप्रोप्रिएट, डिप्रेशन इनअप्रोप्रिएट, किंवा कन्सर्न एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं किंवा काळजी घेणं आणि चिंता, अतिशय चिंता म्हणजे अँझायटी, हे जे गोष्टी आहेत तर इथे ही सीमारेषा आपण पार जर केली नाही, म्हणजे मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की त्या मुलाच्या इकोसिस्टीम मध्ये सर्वसाधारणपणे ह्या पद्धतीने रॅशनल विचार करणारी, विवेकी विचार करणारी जर व्यक्ती असतील तर तिथे काही फक्त पॉझिटिव्ह भावना किंवा आय डोंट केअर ऍटिट्यूड डेव्हलप होणारे असं नाही. सगळ्या नकारात्मक भावना पण अनुभवायला येतील, पण त्या भावना कुठलीही सीमारेषा पार करून जाणार नाही. मग राग जर तो त्या सीमारेषेच्या आतमध्ये असेल ना तर मग मी व्यक्त कधी करायचा, किती करायचा, कसा करायचा, ह्या सगळ्याचं मला एक भान असतं. बरोबर. नाही तर मग मी रागाच्या भरात काय वाटेल ते बोलून बसते, वाटेल ते करून बसते आणि मग मला पश्चाताप होतो की अरे असं नको होतं करायला. असं खूप जणांचं ऐकलेलं आहे मी की अशी डोक्यात तिडीक गेली आणि मी वाटेल ते बोलून आले समोरच्याला, पण हे नंतर गिल्ट वाटत राहतं त्यांना. करेक्ट. पण याचं कारण त्यावेळेला माझा रागावर ताबाच नाहीये, रागाचा माझ्यावर ताबा आहे. किंवा कोणीतरी काहीतरी बोललं आणि लोक 2-2 दिवस 3-3 दिवस त्याविषयी कुढत बसतात की जरा कोणी काही बोललं की मला ते खूप लागतं म्हणजे. तर तिथे हे जे की मला कोणी काही बोलताच कामा नये, माझ्याविषयी सगळ्यांचं कायमच चांगलंच मत असलं पाहिजे. आय शुड बी अप्रूव्ड बाय ऑल द पीपल ऑल द टाइम टू द फुलेस्ट एक्सटेंट. तर असं कधी नसतं ना, काही गरज पण नाही ना. नाही, आणि असं असूच शकत नाही. वी आर अप्रिशिएटेड बाय सम पीपल सम टाइम्स टू सम व्हॉट एक्सटेंट, हे त्यातलं सत्य असतं. पण मी असं कधीच होता कामा नये, माझ्याविषयी कोणी उणं बोलता कामा नये, मला कोणी टॉन्ट मारता कामा नये, मला अमुक करता कामा नये. हे सगळे जर माझ्या शूड आणि मस्ट, अट्टहास किंवा हट्ट हे जर मी डोक्यात ठेवले तर मग नक्कीच त्यातनं पुढची मालिका जे मी म्हंटल की असं कसं काय ती म्हणली, याचा अर्थ शी शुडंट हॅव सेड दॅट. आणि मग इम्पेशंट असणं किंवा प्रत्येक कृतीवरती पटापटा रिॲक्ट करणं, हा जो त्यातला भाग आहे, हा मग इरॅशनल हे असतील, हट्ट असेल, अट्टहास असेल, भयंकरीकरण असेल, मला सहन होणं शक्यच नाही. कारण सहन होत नसलेल्या गोष्टीला आपण पटकन रिॲक्ट करतो. खरं हे नक्की. नाक दाबून जर कोणीतरी आपलं ठेवलं आणि हे केलं तर आपण ती सगळी धडपड करून तो हातपाय करतो आणि पहिलं करून एक दीर्घ श्वास घेतो आपण. म्हणजे कारण ते सहन होण्याची गोष्टच नाही, तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. तशी काहीशी एक नाक दाबल्यासारखी एक रिॲक्शन आहे. आता नाक हे झालंय ना, आता धापकन मी रिॲक्शन देणार, असं जे होतं ह्याला आपण इम्पेशंट होणं म्हणतो. मग ते ट्रॅफिक मध्ये दिसतं. आपल्याकडे तर सिग्नल असून, म्हणजे मी असं अनेक वेळेला म्हणते की अगदी पुण्यासारख्या सुशिक्षितांच्या समजल्या जाणाऱ्या शहरामध्ये सुद्धा प्रत्येक सिग्नलला किमान 5 ते 6 महाभाग असे असतातच जे सिग्नल मोडतात. आणि मला त्याला काही वय, वाहन कुठलं या कशाचंही काहीही नाही. अगदी पीएमटीच्या बस पासून ते टू व्हीलरवर जाणाऱ्या अगदी प्रौढ व्यक्ती देखील अनेक वेळेला सिग्नल मोडतात. आणि मला हा खरंच सांगते, मला हा प्रश्न नेहमी पडतो
की ही लोक एरवी तासन तास टीव्ही समोर तासन तास घालवतात, स्क्रीन समोर तासन तास घालवतात, काही न करता तासन तास. रस्त्यावरचा मात्र यांना 1.5 मिनिट सुद्धा जास्ती वाटतं. ही काय मानसिकता आहे आपली. आता हे जर मूल म्हणजे अगदी सुरुवात आपण मुलांमध्ये दिसणाऱ्या गोष्टींपासून बघत होतो. आता हे जर मूल आई बरोबर किंवा वडिलांबरोबर 2 व्हीलरवरनं शाळेतनं घरी येत असेल आणि सर्रास उशीर झालाय म्हणून आईने धाडकन सिग्नल मोडणं बघत असेल, किंवा म्हटलं तसं की कोणीतरी गाडी मध्ये घातली आणि म्हणून बाबाने उठून शिवी हसली, तर हे सगळं बघत असेल तर त्याला हाच संदेश म्हणजे पुढे येऊन तो तेच करू शकतो या सगळ्या गोष्टी. कारण त्याला ह्या गोष्टी परिस्थिती कशी हाताळायची आणि शांत राहून, म्हणजे अनेक वेळेला ना, म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला येणाऱ्या सुद्धा व्यक्तींना सांगते मी की आपल्याला ना गप्प बसणं आणि शांत राहणं याच्यातला फरक नाही कळत. अनेक वेळेला आपण काही त्याविषयी बोलत नाही आणि मग नुसते गप्प बसतो, पण शिवी दिली नाही पण गप्प बसून आतमध्ये खतखतत राहिलं ना तरी सुद्धा मग ते घरी आल्यावर कोणावर तरी मग तो ट्रॅफिकचा ताण होता, अमुक होतं, ऑफिसमध्ये असं झालं, बॉस बरोबर असं झालं, बॉसने आज उगाच मला झापडलं, इथपासनं काही असू शकतं. पण तेव्हा आपण गप्प बसतो म्हणजे फक्त बाहेर काही बोलत नाही इतकंच, पण आतमध्ये हे एबीसी मॉडेल सुरूच असतं. बरोबर. आणि मग ते सगळं जे राखलेलं असतं ते घरी आल्यावरती कोणावर तरी अगदी निघतं. आणि बहुतेक वेळेला ना त्या समीकरणामध्ये जी व्यक्ती पॉवरलेस असेल त्याच्यावरती जास्ती निघतं. कारण परत पॉवरफुल व्यक्तीसमोर आपण काही करू शकत नाही, त्यामुळे ती रागाची जी डिस्प्लेसमेंट होते तर ती म्हणजे घरामध्ये काहीतरी काय हे चाललंय, सासू काहीतरी सुनेला बोललीये, अमुक आहे, सासूला तर उठून बोलता येत नाही, ती चिडली आहे, अस्वस्थ आहे किंवा खूप वाईट वाटतंय, काम करते आपलं आपलं, आणि मग ते पोरगं एवढंच काहीतरी कारण काढून किरकिर करत येतं की आई त्याला एक रट्टा देते. तर ही जी डिस्प्लेसमेंट आहे, असे सगळेच मुद्दे प्रियांका आजूबाजूने घडत असतात आणि हे मुलाचा मेंदू सतत ऍब्झॉर्ब करत असतो. आणि त्याच्यातनं हे न बोललेले जे सेल्फ टॉक आहे, जे ज्या बिलीफ मधनं आलेलं असतं ते बिलीफ हळूहळू त्याचंही तयार व्हायला लागतं. आणि मग घरामध्ये हवी ती वस्तू हवी तेव्हा हवी तशी नाही मिळाली की ते मूल त्याला रिॲक्ट करायला सुरुवात होते. मग जरा दमधर कसं धरणार, कारण त्याचा बिलीफ तयार झालाय की आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट वेन आय वॉन्ट द वे आय वॉन्ट, आज आत्ता ताबडतोब. आणि तसं ते नाही मिळालं तर त्याच्या इतकी भयंकर गोष्ट जगात नाही, ती मला सहन होणं शक्य नाही आणि काही अर्थ नाही या माझ्या पेरेंट्स मध्ये, म्हणून ते पोरगं चिडणार, बोलणार नाही तर मग संतापाच्या भरात घर सोडण्याची धमकी देणार किंवा खरंच निघून जाणार, किंवा अगदी क्वचित का होईना पण ह्या बातम्या आपण ऐकतो की मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली. एक्झॅक्टली. आता ही सगळी हे एलओसी क्रॉस करून गेल्याची हे आहे. कारण या मुलाला कधीही हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स की अरे आपल्या जगामध्ये म्हणजे माणसांच्या जगामध्ये काही गोष्टी सकारण किंवा विनाकारण तुला नाही मिळणार आहेत, तुला हव्या तशा हव्या तेव्हा हव्या तितक्या असं नाही मिळणार आहे. अँड स्टील इट इज ओके. हे सांगणं खूप गरजेचं आहे पेरेंट्सनी मुलांना, कारण आजकाल कसं कुठली गोष्ट मुलांनी मागितली की इन्स्टंटली मी ती हजर असते. अगदी आई वडील सगळं अवेलेबल करून देतात, कारण एकतर आई वडील बाहेर असतात हल्ली वगैरे, सो त्याला जेवढा वेळ देता येत नाही त्याची भरपाई म्हणून या गोष्टी मुलांना दिल्या जातात. सो ती मुलांना सवय होऊन जाते हल्ली प्रत्येक गोष्टीची की नाही ऐकायची सवयच राहिली नाही, कारण ती लावलीच नाही. अगदी नुसतं गिल्टचं कॉम्पेन्सेशन असतं इतकंही प्रत्येक वेळेला नसतं. एक तर तो तर विरोधाभास मी हल्ली नेहमीच बोलते की गुड लाईफ म्हणून एक चांगलं मोठं घर घ्यायचं, मग ते घर आपल्या मुलांना चांगलं घर मोठं घर, कारण आमच्या लहानपणी हे आम्हाला मिळालं नव्हतं.
आता ते मिळालं नाही म्हणून ते घर मोठं हे केलं, मग त्याच्यासाठी लागणारे पैसे हे करायला दोघही जण कामासाठी बाहेर. बरोबर. घरामध्ये अद्ययावत पाहिजे म्हणून सगळी गॅजेट्स घरामध्ये. बरोबर. मग ते मूल घरात असलं तर ते ह्या गॅजेट्सचा वापर करेल. आणि मग मी तर ह्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्सच म्हणते की हे भक्षकच आहेत सगळे. म्हणून मग ते मूलही त्याला रिकामा वेळ असेल, फावला वेळ असेल आणि हे दोघं घरात नसतील तर त्याची रवानगी कुठेतरी डे केअर मध्ये किंवा कुठेतरी ह्या क्लासला घाल, तिकडे घाल, तिकडे घाल, तिकडे घाल, की मग ते घरात राहिलं तर ही सगळी प्रिडेटर्स आपल्या मुलाला खातील आणि आपलं मूल त्या सगळ्याचा वापर करत बसेल आणि बाकी काही करणार नाही याची भीती म्हणून ते मूल बाहेर. मग विकेंडला सुट्ट्या असतील आणि विकेंड असेल तर मग घरात राहणं आणि घरात बसून राहणं म्हणजे तर किती डल लाईफ ना. गुड लाईफ म्हणजे काय तर काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे म्हणून विकेंडला परत घर सोडून बाहेर जायचं. हा म्हणजे जे घर गुड लाईफ साठी म्हणून घेतलं आहे तर ते घर आणि वस्तू तिथल्या तिथे आणि घरातली सगळी माणसं बाहेर. म्हणजे विकेंडला सुद्धा किंवा सुट्ट्या लागल्या की बाहेर कुठेतरी हिल स्टेशनला जायचं किंवा तिकडे इव्हन सॅटर्डे संडे पण मॉलमध्ये दिवसभर टाइम घालवायचा. म्हणजे कशासाठी आपण काय करतो आहोत, म्हणजे ती घरं बांधायची, सगळी अद्ययावत करायची आणि त्या घराच्या सगळेजण त्याच कारणाने बाहेर पडतात. हा पॅराडॉक्स आपण चुकून सुद्धा तपासून बघायला तयार नाही. इथून हे दोघांनी बाहेर पडणं जे अपरिहार्य झालं आहे आणि नुसतंच बाहेर पडणं आणि काम करणं आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणं इतकं ते सीमित राहिलं नाही तर अजून पैसे म्हणून अजून जास्ती वेळ काम, अजून दिवस रात्रीची पर्वा न बाळगता काम. आणि मग त्यातनं मुलांना एक तर तो मेसेज हळू नकळतपणे मिळतो की तुमच्यापेक्षा काम महत्वाचं आहे. आणि मग बाहेर राहणार, मग त्याचं कुठेतरी कधीतरी गिल्ट वाटणार म्हणून हे करणार किंवा गुड लाईफ म्हणून मग एवढं सगळं तर मग पैशाने जे विकत घेता येतं ते सगळं मुलाला देणार. प्रत्येक वेळेला त्याच्या मागे गिल्ट आहे, त्याचं कॉम्पेन्सेशन असतं असं नाही. तर प्रत्येक वेळेला म्हणजे तर काही वेळेला ते पैशाने जे जे घेता येतं कंटेस्ट कमवायसाठी आपण बाहेर पडतो. आणि मग त्यातला जो महत्वाचा मुद्दा असतो की आमच्या लहानपणी आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो. आता हे जे गोष्टी आहेत ना या बाबतीत मी नेहमी आणि सगळीकडे सांगते की ह्याला माझा एक प्रतिप्रश्न नेहमी असतो की जे तुमच्या लहानपणी तुम्हाला मिळालं म्हणजे तुलनेने शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न मिळालं ते तुमच्या मुलांना मिळेल ह्याविषयी तुम्ही काय करता? एक्झॅक्टली. हा विचार तर कोणी करत नाही. पोल्युशनचा विचार करता आहात का? सार्वजनिक वाहनाचा वापर करता आहात का? प्रत्येक ठिकाणी सोय 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 म्हणून मग एकटा दुकटा माणूस गाडी चालवत गेलाय. हे सगळं जे चाललंय याच्यामध्ये आपण कुठेही हा विचार करत नाही आहोत की आपल्याला ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्या आपल्या मुलांना देण्याविषयी काय. करेक्ट करेक्ट. हा एक भाग. दुसरं, आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो. हे सगळं साधारणपणे ज्या चैनीच्या आणि सोयीच्या वस्तू आहेत त्याला म्हणजे त्या संदर्भात ते असतं. आणि मग अशा सगळ्या वस्तूंना ना एक स्टिकर लावून देतात पेरेंट्स की डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. आता मूल ती वस्तू पण घेतं आणि ती स्टिकर सकट घेतं. बरोबर. आणि मग डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल म्हणजे तुम्हाला हवी ती गोष्ट न मिळणं याच्या इतकं भयंकर काही नाही. आणि ते आमच्या लहानपणी आमच्या वाट्याला आलं म्हणून तुमच्या वाट्याला ते येऊ नये याचा आम्ही आटोकाट कसोशीने प्रयत्न करणार. हा मेसेज जेव्हा जातो तेव्हा मूल त्या वस्तू बरोबर ते स्टिकरही घेतं. बरोबर. आणि मग त्यातनं मी जे मगाशी म्हंटल ना ते बिलीफ मुलाचं तयार होतं की आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट वेन आय वॉन्ट द वे आय वॉन्ट. And if I don't get that, that's the most horrible thing in the world. I cannot stand it. And that makes you people worthless people. मग मी तुमच्याशी कसंही बोलले तरी मला चालणार आहे, मी कसाही आवाज चढवला तरी चालणार आहे, मी वस्तू फेकल्या तरी मला चालणार आहे.
हा जो भाग आहे, ऍटिट्यूड जे हे तर मुलांना. हो, पण तो मी म्हंटल तसं, कारण पालक त्याला सांगतायत सतत. म्हणजे पुण्यात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मध्ये जे पोर्शेचा जो सगळा ऍक्सिडेंट झाला झाला, तो. तो ह्या सगळ्याचं हिमनगाचं एक टीप आहे. त्याच्या खालीच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये होत असतात. कारण मुलांना सतत मेसेज असा असतो की आम्ही तुमच्यासाठी कष्ट करतो, तुम्ही ऐश करा. कारण चांगले पेरेंट म्हणजे काय, तर मुलांना हे सगळं देणं. तर मूल म्हणजे कष्ट मुलांना दिसतच नाही आई वडिलांचे, कारण आई वडील त्यातनं काय करत असतात, तर त्याला सगळं तिथल्या तिथं पुरवावं, आयतं मिळावं, भूक लागायच्या आधीच त्याच्या पुढे पंचपक्वान्नांचं ताट ठेवावं. अशा पद्धतीने आई वडील टू गिव्ह देअर बेस्ट हा जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा मुलाला एक मेसेज नकळतपणे जातो. एक, त्याला ते कष्ट दिसत नाही, आणि त्याला मेसेज जातो की कष्ट करायचं काम आमचं आहे, ऐश करायचं काम तुझं तुझं आहे. आणि मग पोर्शे सारखा इन्सिडेंट घडतो. तो एक त्याचा टोक असतो आणि तो समाजासमोर येतो. पण हे प्रत्येक घरात लहान लहान पोर्शे चालूच असतात. खरंय खरंय. मग गॅजेटचा वापर करणं असेल, घरातल्या गोष्टींची भेळ असेल, बाहेरून पदार्थ मागवणे असेल, ऑर्डर करणं असेल, त्याला लागतं, तो घरात खात नाही. हा जो भाग आहे, तेव्हा मला असा मूळ प्रश्न येतो की मूळ ह्या सगळ्यासाठीचे पैसे कोण देतं, ज्याच्या बळावर हे सगळं चाललंय. पण त्याच्यातच जर मी धन्यता मानायला लागले की माझ्या पालकत्वाचा अर्थच असा की माझ्या मुलाला जे जे पाहिजे, जे जे त्याला हवंसं वाटतं आहे, ते बेस्ट, म्हणजे पैशाच्या अर्थाने बेस्ट ते द्यायचं. कारण बेस्ट द्यायचं असेल तर आधी अन्न पाणी आणि हवा त्याला बेस्ट मिळाले बघा ना. तर तसं नाही होत ते. त्यामुळे हा जो त्यातला भाग आहे, किंवा काय ब्रेकफास्ट असो, जेवण असो, अगदी मग त्याला ते इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे, तो जे मागतोय ते करून दिलं पाहिजे. मग ह्याला हे लागतं, त्याला ते चालत नाही, त्याला हे लागत. मग घरात मोठ्यांसाठी वेगळं, आजी आजोबांसाठी वेगळं, लहान मुलांसाठी वेगळं. हा, मग एक तर ते आई जर होममेकर असेल तर ती हौशीने हे सगळं करते, नाहीतर स्वयंपाकाला बाई असली तर तिच्याकडून करून घेतलं जातं. आणि मी हा प्रश्न देखील नेहमी विचारते की तुम्ही घर चालवताय का रेस्टॉरंट चालवताय, का मुलाला रोज मेनू कार्ड मिळतं? मेनू कार्ड ही काही घरात असण्याची गोष्ट आहे का? कधीतरी ठीक आहे, म्हणजे आवडीचा एखादा पदार्थ केला, एखाद्याची आवड जाणून एखाद्या दिवशी अगदी मुद्दाम केला, पण रोज घरात मेनू कार्ड का? म्हणजे मला इथे हे सांगायचंय प्रियांका की छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण मुलांना हे मेसेज देतो की तुम्हाला हवं ते, हवं तेव्हा, हवं तसं, हवं तितकं हे मिळालंच पाहिजे. तो तुमचा हक्क आहे. म्हणजे ज्याच्यातनं हळूहळू सेन्स ऑफ एंटायटलमेंट निर्माण होतो की म्हणजे काय, हे दिलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. आणि मग तसं जेव्हा घडत नाही, तेव्हा मग जी रिॲक्शन येते त्याला मग आपण म्हणतो की हल्ली मुलांना पेशन्स नाही, अमुक नाही, तमुक नाही. पण कसं काय, तर ह्याच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात घडून, कारण ही बीज रोवली आहेत ना आपण. बरं, एक्सप्रेशन हा तर मुलाचा स्थायी भाग आहे. किंवा आपल्यालाही ना, म्हणजे तू एखादी भाषा न येणाऱ्या ठिकाणी, तुझी भाषा न येणाऱ्या ठिकाणी तू गेली असशील आणि तिथे तुला भूक लागलीये, तर तुला ते असं असं करून एक्सप्रेस करायला लागेल ना, कुठे आहे असं काहीतरी करून. सो तुला जे वाटतंय, तुला जे म्हणायचं आहे, तुझी जी गरज आहे ते तुला व्यक्त तर करायलाच पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे मुलाच्या आतमध्ये जे खतखत सगळी चाललेली आहे, पण ती ज्या बिलीफ सिस्टीम मधनं आणि ज्या गोष्टींमधनं त्याला सतत मेसेज मिळतोय, त्यातनं जे त्याचं डिससॅटिस्फॅक्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, खतखत आहे, ती व्यक्त होणारच ना. बरोबर. मग ती व्यक्त होण्यासाठी मुलाकडे काय हे आहेत, अकांड तांडव करणे, बॉडी लँग्वेज मधनं, आवाजामधनं, वस्तू फेकाफेकी करून, रस्त्यामध्ये हे करून, जोर जोरात रडून, धमक्या देऊन, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा त्यांच्या एक्सप्रेशनचा भाग आहे.
पण आतमध्ये जी सगळी खळबळ झाली आहे ती कुठून येते. बरोबर. त्यामुळे नुसत्याच एक्सप्रेशनला आपण इम्पेशन्स म्हणतो, पण इम्पेशन्स दिसणं म्हणजे त्याचं व्यक्त होणं हा तर फक्त हिमनगाच्या वरचं टोक, म्हणजे हिमनगाच्या टोकाचं एक टोक आहे. त्याच्या खाली एवढा सगळं जो भाग घडतो आहे, जे छोटं मोठं घरामध्ये सतत घडतंय, समाजात सतत घडतंय, बाहेर सतत घडत आहे. टीव्ही लावला तर टीव्ही मध्ये तसंच दिसत आहे. मग त्या सिरियल्स असो किंवा त्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या असो किंवा पॉलिटिकल हे असो, काहीही बघा सगळीकडे मग मोर्चे निघतायत, जाळपोळ होती आहे, हाणामारी होतीये, खून होत आहेत, दंगली होत आहेत. आणि का तर ह्या सगळं आतमध्ये असलेलं सेल्फ टॉक. बरोबर. मला ते अन्याय वाटलं, सहन होत मग मी आता सहन होत नाही. म्हणजे खरोखरीचे जीवन मरणाचे नसलेले प्रश्न कोणीतरी मला काहीतरी बोललं, माझी पॉवर चॅलेंज केली, माझी खोडी काढली, मला शिव्या दिल्या, मला अमुक दिलं, आणि मग मी चिडले, मी संतापले, मग हाणामारीवर उतरलं, आणि मग कोणाच्या तरी वर्मी घाव लागला आणि ती व्यक्ती गेली. म्हणजे जो जीवन मरणाचा प्रश्न नव्हता, खरं की काय शिव्या दिल्या होत्या, पॉवर चॅलेंज केली होती, अडवणूक केली होती, अरेरावीने बोलला होता, काही असो, पण त्याने खरंच मी मरणार नव्हते. बरोबर. पण मग मी रिॲक्शन अशी द्यायला लागले, मग त्याने तशीच दिली. असं करत करत खरं तर जो जीवन मरणाचा प्रश्न कधीच नव्हता तो खरोखरीच्या जीवन मरणाचा प्रश्न होऊन बसतो जेव्हा आपण ते रिॲक्ट करायला लागतो. त्यामुळे हे फक्त व्यक्त होणं आहे. हा मागचा सगळा जर आपण याची काळजी घेतली नाही तर मग फक्त वरचं व्यक्त होणं कसं थांबणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आजकालची मुलं असं म्हणून लेबल लावून कसं चालणार. त्याला काहीतरी आपण व्यक्ती म्हणून मी अगदी पहिला जो मुद्दा मांडला की हा इकोसिस्टीमचा भाग नसेल. ह्या बिलीफ सिस्टीम जेव्हा कुठल्याही मुलाच्या तयार होतात तेव्हा त्या इकोसिस्टीम मधनं होतं की आजूबाजूची मंडळी, आणि त्यातलं शिकण्याचं पहिलं केंद्रस्थान हे घर असतं आणि त्यातले आई वडील असतात. मग शाळेत जायला लागल्यापासून त्याचं विश्व मोठं व्हायला लागतं. पण कुठेच त्याला असं दिसत नसेल की हाऊ टू डील विथ फ्रस्ट्रेशन, हाऊ टू डेव्हलप हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. तर मग लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स मध्ये निर्माण होणारा हा सगळा जो काय म्हणतात त्याला व्होल्कॅनो आहे, त्याचं इरप्शन होणारच आहे. आणि इरप्शन नाही झालं तरी तिथे ती धग कधीतरी पण उफाळून येणार आहे, आणि नाही तर ती धग सततच असणार आहे तिथे. म्हणजे कुठेही अगदी ऍक्टिव्ह व्होल्कॅनिक इरप्शन नाहीये, पण तिथे खाली लावा आहे असं असेल तर अशा प्रदेशात आपण, म्हणजे कदाचित काही जणांनी नॅशनल जिओग्राफिक वर बघितलं असेल की तिथे नुसतं ते मातीवरती फ्राय पॅन ठेवून आणि ते अंड फोडून घालून, म्हणजे ती धग सतत तिथे आहे. मग इरप्शन हा केव्हा तरी घडणारा एखादा प्रसंग असू शकेल, पण इतकी धग आहे ती सततच आहे. आणि मग ती घरामध्ये आहे, बाहेर आहे, सोसायटीमध्ये आहे, कुठे नाही आहे. त्यामुळे हा विचार आपण केल्याखेरीज याला काहीतरी मॅगी 2 मिनिट नूडल सारखं पेरेंटिंग मध्ये आपल्याला उत्तरं सापडतील आणि आपण असं ते बदलू, असा जर भ्रमात आपण असलो ना तर हे प्रश्न नाही सुटणार. हे ओव्हर द पिरियडच या सगळ्या गोष्टी. हो, आणि त्याचं रोल मॉडेल हे आई वडिलांनी घरात असणं अत्यंत गरजेचं आहे. की ओके ठीक आहे ना, नाही मिळालंय प्रमोशन, मग ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट, काही आर्थिक प्लॅन त्याच्यावर अवलंबून होते, काही अमुक अवलंबून होतं, ठीक आहे नाही मिळालं, ओके तरी सुद्धा जॉब आहे, बरं चाललंय आपलं. सो वाईट वाटलंय नक्की, काय त्याच्यात थोडस अनफेअर हे झालं म्हणून त्याचा राग आहे हे नक्की, पण इट हॅपन्स. लॉ ऑफ फेअरनेस किंवा लॉ ऑफ डिझर्विंगनेस या जगात नाहीच आहे. पण लाईफ शुड बी फेअर विथ मी असं मी म्हंटल की मी तो एक लॉ हे करते जो खरं तर अस्तित्वातच नाहीये.
कारण म्हणजे मी माझ्याकडे काउन्सिलिंगला येणाऱ्यांना सुद्धा सांगते की असंच असतं, इट वॉज सो अनफेअर. आणि मग मी विचारते की ओके सो म्हणजे काय, वेअर डज अ लॉ ऑफ फेअरनेस एक्झिस्ट. तसं असतं तर 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नसता. रोज वर्तमानपत्र उघडलं की कळतं की लॉ ऑफ फेअरनेस आणि लॉ ऑफ डिझर्विंगनेस अस्तित्वात नाहीये. पण तो आपण लॉ आपल्या मनात मात्र असा हे करून ठेवला, आपले बिलीफ्स. तो शुड अँड मस्ट त्याला लागला की लाईफ शुड बी फेअर विथ मी, पीपल शुड बी फेअर विथ मी, एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन माय लाईफ शुड बी फेअर. हो तर नो, इट्स नॉट गोइंग टू. आणि बरं फेअर अकॉर्डिंग टू होम, अकॉर्डिंग टू मी. सो हा जो भाग आहे ना, त्यामुळे खरं तर आपण प्रत्येक शूट लावतो तेव्हा डॉक्टर अल्बर्ट एलिस असं म्हणतात की प्रत्येक शूट आपण जेव्हा लावतो ना, तर खरं तर मनातल्या मनात आपण स्वतःला सांगत असतो की आय शुड बी रनिंग द युनिव्हर्स बट आय एम नॉट. सो हे भाग मला असं वाटतंय की विचार करणं, पालकांनी त्यांची बिलीफ तपासून बघितली आणि मग अट्टहासाची जागा, प्रेफरन्स, लाईक, मग मुलाशी बोलताना सुद्धा किंवा मग बारीक बारीक छोट्या गोष्टी ज्या असतात की व्यक्ती आणि वर्तन ह्याच्यात फरक करणे. हा की तू उर्मट आहेस किंवा तो फारच ॲरोगंट आहे, माझा मुलगा अतिशय ॲरोगंट आहे असं म्हणायच्या ऐवजी तो बोलताना ॲरोगंटली बोलतो. सो इथे मी त्याचं बोलणं फोकस करते किंवा वागताना तो ॲरोगंटली वागतो असं म्हणतेय. पण तो ॲरोगंट आहे म्हटल्यानंतर जसं काही तो 24/7 दुसरं काहीच करत नाही बोलतो असं हे होतं, तसं नाहीये. तो ॲरोगंट नसतो, तो ॲरोगंटली वागतो किंवा ॲरोगंटली बोलतो. पण ही सुद्धा व्यक्ती आणि वर्तन याच्यात फरक पडण्याची आपल्याला सवय लागली आणि मग घरामधला संवाद होतानाच जा असा व्हायला लागला. लेबलिंग करणं प्रत्येकाला. तसं न करता त्या वर्तनावरती फोकस की तू आत्ता जे बोलतोयस ना ते मला अजिबात आवडत नाहीये बरं का. हळू आवाजात जरा आवाज कमी करून बोललंस तर बरं होईल. नाहीतर ते जोरात बोलताय म्हणून आई वडील जोरात बोलणार आणि मग ते पिंगपॉंगच्या बॉल सारखं सुरू राहतं. पण तिथे जर आपण ती भूमिका घेतली की आपण शांत राहायचं, बोलण्याची सुद्धा गरज नसते काही वेळेला, नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. काय होतं ना, ते मूल काहीतरी बोललं म्हणून मी त्याला रिॲक्ट झाले, मग ते मूल रिॲक्ट होणार, मग मी परत रिॲक्ट होणार. या सगळ्यामध्ये मी आता म्हटलं तसं की ते पिंगपॉंगच्या बॉल सारखं होतं. मी माझं बोलणं ओनअप करत नाही कारण मी म्हणते की तो असं बोलला म्हणून मला राग आला. मुलगा त्याचं बोलणं ओनअप करत नाही कारण तो म्हणतो की ही असं बोलली म्हणून मला राग आला. पण आपण जर काहीच केलं नाही आणि फक्त शांत बसलो तर ते त्या मुलाकडे परत जातं ना. द चाइल्ड हॅज टू ओन इट अप. बरोबर. कारण आई बोलली म्हणून मग मला राग आला आणि म्हणून मी बोललो असं जर ते झालं तर त्याने बोलल्यानंतर मी जर ते घेतलंच नाही किंवा त्या पिरियड मध्ये तो मुलगा विचार करायला पण त्याला वेळ मिळत परत त्याच्याकडेच जातं ना, मी घेतलं नाही, काहीच रिॲक्ट केलं नाही. बरोबर. तर ती ओनरशिप न चुकता त्याच्याकडे जाते. त्यामुळे डुईंग नथिंग इज ऑल्सो. बरोबर. पण ते ह्या पद्धतीने विचार केला तर, ह्या पद्धतीच्या संवादाची जर पद्धत घरामध्ये असेल तर, किंवा अगदी छोटी गोष्ट जी मी वारंवार सांगते ती म्हणजे आय लँग्वेज मध्ये बोलायची सवय झाली तर, मला हे आवडलं नाही, मला पटलं नाही, माझं मत याविषयी काहीतरी वेगळं आहे, असं कसं केलंस तू, असं म्हटलं की when the fact is he has already done that. पण तू हे जे केलंस ना ते खरं सांगायचं तर मला अजिबात आवडलेलं नाही. मला सांगू का, आता खूप राग आलाय मला, आता तू जे बोललीस ना ते इतकं लागलंय ना, आय एम व्हेरी हर्ट. इथे मी फक्त माझ्याविषयी बोलते, माझं मत वेगळं असेल तर ते सांगतेय. हा जो सगळा भाग आहे ना, ही जर संवादाची पद्धत जर घरामध्ये रूढ झाली तर मग आतताईपणाला फारशी जागा उरत नाही. करेक्ट आहे. संवाद महत्वाचा ऍक्च्युली यामध्ये. म्हणजे माझ्याकडे कपल सुद्धा येतात तेव्हा आमचं खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं पण भांडण होतं. एक मिनिट, भांडणाला 2 लोक लागतात.
किंवा मुलाच्या विषयी सुद्धा मुलीच्या विषयी सुद्धा तक्रार करताना ती खूप भांडते. म्हटलं भांडते एकटी व्यक्ती भांडूच शकत नाही. बरोबर. भांडणाऱ्यांना दोन लोक लागतात. तर तुम्ही आई म्हणून किंवा बळीत म्हणून तुम्ही काय करता? तर हा जो त्यातला भाग आहे ना, विचार करण्यासारखा आहे. हो. आणि मग काही छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मुलांना आपण जे देतो ते काय देतो, किंवा त्यांना देत असलेल्या गोष्टी ह्या त्यांनी कमावल्या पाहिजे ही जाणीव करून देणं. हा, म्हणजे तर तो सेन्स ऑफ एन्टायटलमेंट येणार नाही. नाही तर मग म्हणजे काय द्यायलाच पाहिजे. म्हणजे त्यांना मिळत असलेला फ्रीडम किंवा त्यांना मिळत असलेलं प्रिव्हिलेज. म्हणजे एखादी गोष्ट बाहेरून मागवायची आहे खाण्यासाठीची आणि ती मला आवडते, तर उरलेले 6 दिवस जे घरात केलं जात आहे ते वेळच्या वेळी आणि व्यवस्थित खाल्ले तर त्या वागण्यातनं त्याने 7व्या दिवशीची ट्रीट कमवायची. करेक्ट. मस्त. सो ह्या प्रत्येकाला जर काहीतरी हे केलं, म्हणजे ती ब्राईब नाहीये, रिवॉर्ड पण नाहीये, ते कमावणं आहे. की एक दिवस तुला जर हे करायचं असेल तर काय होतं ना, आपण ते रिवॉर्ड आणि याची पण गल्लत करतो. म्हणजे तू अभ्यास केलास तर आज होमवर्क सगळं व्यवस्थित केलंस किंवा परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित केलास तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, किंवा तुझा रिझल्ट लागल्यानंतर तुला एवढे टक्के मिळाले तर मग आपण हॉटेलमध्ये जाऊ. या दोन्हीचा आपापसात काही संबंध नाहीये. हॉटेलमध्ये जेवणं हे उरलेले 6 दिवस घरामध्ये वेळच्या वेळी घरातलं जेवतोय का नाही ह्याच्याशी ते निगडीत असतं. म्हणजे हा जो त्यातला भाग आहे की ह्याला कमावणं म्हणतात, ह्याला रिवॉर्ड नाहीये. ओके. की तू ह्या गोष्टी पाळ, मग हे तुझ्या वाटेला येईल तुला. मग स्मार्टफोन हवा असेल, अमुक हवा असेल, तमुक हवा असेल, तर हे तू ह्या दिशेने तू काय अर्धा तास तुझा स्क्रीन टाइम आहे, अर्धा तास तू जर एक्सीड केलास तर त्याच्यानंतर 15 दिवस तुला नाही मिळणार. पण हे आधीच ठरवायचं, नंतर तो फोन काढून घेऊन आता मी देणार नाही असं नाही. आपल्याकडे बरेच वेळेला ना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गडबड अशी होते की आई वडील नियम ठरवतात, पण नियम ठरवताना नियम मोडला असता काय केलं जाईल याच्यावर बोलत जात नाही. ते मग तो नियम मोडल्यानंतर अशी एक त्याला मोठी म्हणजे ती फिलॉसॉफीच झाडली जाते, लेक्चर दिलं जातं सगळं, आणि मग त्याचं काहीतरी एक शिक्षा म्हणून ते केलं जातं. ते त्यापेक्षा सुद्धा हा चॉईस घेतलास तर त्याचा कॉन्सिक्वेन्स हा असेल. हा जो त्यातला हे आहे हे आधी ठरवणं, आणि मग तो नियम ज्या वेळेला ते मूल तोडेल त्यावेळेला फक्त ठरलेला कॉन्सिक्वेन्स अंमलात आणणं. तेव्हा उगाच शाळा घेत बसायची नाही, फिलॉसॉफी झाडत बसायची नाही, लेक्चर झाडत बसायचं नाही. तेव्हा फक्त आपलं ठरलेलं होतं आता पुढचे 15 दिवस तुला मोबाईल मिळणार नाही, किंवा 6ही दिवस तू व्यवस्थित घरातलं खाल्लेलं नाहीस, त्यामुळे 7व्या दिवशी हॉटेलमध्ये जाणार असलो तर, आणि हा नियम मग सगळ्यांना, आई वडील कसंही काही खातायत केव्हाही काही हे करतायत आणि बाहेर जातायत असं नाही. यातले काही बेसिक नियम हे सगळ्यांसाठी. आई वडिलांना वयाच्या 45ला आणि 50ला जो फ्रीडम आहे तो ऑब्व्हियसली त्या मुलाला तेव्हा नसणार आहे, हे नक्की आहे. पण त्याला फ्रीडम कुठल्या बाबतीत आहे कुठल्या नाही, त्याने केलेल्या गोष्टी, काही नियम त्याने जर पाळलेले नसतील तर त्याचे परिणाम काय होणार, हा जर एक त्याला आराखडा केला किंवा ही एक किमान शिस्त, तर मग ह्या आरड्याओरड्याचे, इम्पेशंट होण्याचे कुठलेच प्रमाण खूपच कमी होईल अशा गोष्टी. म्हणजे आरडाओरडा केल्याने आणि तमाशे केल्याने तुला स्मार्टफोन मिळणार नाही. स्मार्टफोन जर तुला हवा असेल तर तुला स्क्रीन टाइम तू मॅनेज करून तुझ्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे तुझं एक्सरसाइज किंवा स्पोर्ट्स किंवा एंटरटेनमेंट, तुझी झोप आणि तुझं अकॅडमिक्स, ह्या 3 मध्ये तुझा वेळ तू उत्तम घालवलेला दिसशील त्या दिवशी तुला स्मार्टफोन मिळेल. आरडाओरडा करून, तमाशे करून, इतर लोकांकडे आहेत म्हणून, तुझ्या मित्रांकडे आहेत म्हणून, त्यांच्या आई वडिलांनी घेऊन दिलेत म्हणून तर नाही. मुलं असं म्हणतात ना त्याच्या वडिलांनी दिलंय त्याला, हे तर कंपॅरिझन मुलांचं. त्याचा बाप नाहीये मी, तुझा बाप आहे आणि मी देणार नाही. हा जो एक त्यातला असर्शनचा मुद्दा आहे
ह्या काही गोष्टी हे केल्या तर मग ज्याला आपण पेशन्स म्हणतो आहोत इट्स ओके, इट हॅपन्स. आणि त्याच्याविषयी अगदी प्रत्येक न झालेली गोष्ट काही जीवन मरणाचा प्रश्न करण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवण्यासारखं. फारच मस्त आणि एकदम पटेल अशा सोप्या भाषेत तू सांगितलंस आहे. फारच सुंदर अगदी. तर आजकाल इन्स्टा रील्स आणि युट्यूबचे शॉर्ट्स बघून आपल्या पेशन्सच्या लेव्हलवर काही परिणाम होता का आपली पेशन्स लेव्हल खरंच 15 सेकंद इतकीच राहिली आहे का? एक सांगते की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, मग ऍडव्हर्टाइजमेंट असो किंवा इन्स्टाचे रील असो, हा सगळा जो भाग आहे ना हा पॉप्युलर होतो कारण त्याच्यामध्ये नॉव्हेल्टी असते. बरोबर. आता नॉव्हेल्टी जेव्हा कुठल्याही ह्याच्यामध्ये असते ना तेव्हा हल्ली आता सगळ्यांना माहीत असलेलं केमिकल म्हणून की डोपामिनचा नेहमी त्याच्यात एक सर्ज येत असतो आणि एक तर हाय मज्जा येणं, आनंद होणं हा जो भाग आहे याच्यामध्ये डोपामिनच्या सिक्रेशनसाठी नॉव्हेल्टी हा एक खूप महत्वाचा कॉम्पोनेंट असतो. आणि त्यामुळे ही जी सगळी प्रॉडक्ट डेव्हलप केली जातात ती करतानाच हा त्यातला मुद्दा हे असतो. म्हणजे ओव्हरऑलच या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जी प्रॉडक्ट तयार केली जातात किंवा सोशल मीडियाची जी कुठली त्या संदर्भातली, तर त्याच्यात 3 गोष्टींची काळजी नेहमी घेतली जाते. कारण काय आहे ना, या सगळ्या गोष्टींचा माइल्ड किंवा मॉडरेट यूज मध्ये पैसा नाहीये. माफक त्याचा वापर केला तर त्याच्यामध्ये पैसा नाही. पण इफ द युजर गेट्स हुक्ड ऑन टू इट तरच त्याच्यामध्ये पैसा आहे. त्यामुळे हे डिझाईन करताना याचा बरोबर ह्या सगळ्याचा विचार केला जातो की काय केलं असता मेंदूमध्ये काय असं घडलं की माणूस त्याला हुक्ड ऑन होईल. पहिला भाग असतो तो म्हणजे त्याचा कंटेंट. त्याचा म्हणजे त्या कंटेंटच्या व्हॉल्यूमला काही अर्थच नसतो. काय होतं ना, आपल्या ब्रेनला डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी स्टॉप क्लू लागतो. म्हणजे तू पेपर वाचत असशील तर तो पेपर वाचून संपतो. तू मूवीला गेलीस तर तो मूवी बघून संपतो. आणि देन यू गेट इन टू सम अदर थिंग्स. आता ह्या पद्धतीच्या सगळ्या प्रॉडक्टना ना तो व्हॉल्यूम इतका असतो कंटेंटचा की त्याला काही अर्थच नाही. अगदी साधं युट्यूब सारखं जर बघत गेलो तर बाजूला लगेच एक प्लेलिस्ट आलेली असते. सो स्टॉप क्लू ब्रेनला मिळत नाही. सो यू ओव्हर यूज इट, यू गेट हुक्ड ऑन टू इट. सो पहिली गोष्ट त्याचा व्हॉल्यूम. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे त्याची पोटेन्सी. म्हणजे तो काय असा एक छोटासा मुलगा आपल्या इकडून इकडे चालत चाललाय असं इतकं ते साधन असतं. त्याच्यामध्ये काहीतरी एक ड्रामा असलेली काहीतरी समथिंग विच इज ड्रॅमॅटिक. ही त्या कंटेंटची पोटेन्सी असते. आणि तिसरा भाग जो आहे तो नॉव्हेल्टी. आणि मग ती नॉव्हेल्टी या सगळ्यामध्ये असते. आता डोपामिन सर्ज येण्यासाठी ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि असं जेव्हा ते होतं त्यावेळेला त्याचा उलटा परिणाम असा होतो की हळूहळू डोपामिनचं एका आपल्या बेस लेवलच्या खाली म्हणजे डाऊन रेग्युलेशन व्हायला लागतं. आणि मग खरं तर आनंदासाठी या गोष्टी करायच्या आणि मजा येते म्हणून करायच्या गोष्टींनी हळूहळू बोर्डम सेट इन व्हायला लागतो. आणि तो इतका होतो मग त्या बोर्डम साठी पुन्हा मला काहीतरी करायला लागतं. पुन्हा मग इन्स्टावरच जायला लागतं. पुन्हा ती नॉव्हेल्टी असलेल्याच गोष्टी करायला लागतात. सो ह्याच्यामध्ये एखादं मोनोटोनस ज्याच्यामध्ये फारसा काही ड्रामा नाहीये पण अतिशय मंडेन रोजचं आपलं आयुष्य जसं असतं तसं, आणि ते बोरिंग असतं, ते एकसुरी असतं आणि इट्स ओके, काही त्याच्यामुळे बिघडलेलं नाहीये. असा कुठलाही हे आपण तो वेळ किंवा तशी वेळ आपल्यावर आपण येऊच देत नाही. सतत त्या डोपामिन एंगेज ठेवायचं सारखं ब्रेन. आणि ते एंगेज म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीने. कारण मग त्यातनं डोपामिनचं डाऊन रेग्युलेशन म्हणजे खरं तर त्या सगळ्या हॅपनिंग असावं ह्याच्या चेज मध्ये आपण सगळ्यात जास्ती बोर्डम कडे चाललो आहोत.
त्यामुळे कारण तो जो प्लेजर पेनचा बॅलन्स आहे तो एक मेन म्हणजे काय न्यूरोसायन्स मधला एक वेगळा आणि मोठा विषय आहे. परंतु बोर्डम असणं हे आपण म्हणजे हे रोजच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं असं. रादर ते असायला पाहिजे. ओके. तर त्यामुळे 10-15 सेकंडच्या रील्स बघून आपण म्हणजे ठीक आहे, नव्हे ते ती, हा, त्याची सारखं सवय आपण की अरे scroll नसतं करत तसं जातो. काही. पण तेच ना, तू त्याचा ओव्हर युज केलास तरच त्याच्यात पैसा आहे, बरोबर. नाही तर पैसाच नाहीये नाहीये. त्याच्यामध्ये. तेच त्यांचं त्यामुळे एम असतं. एक्झॅक्टली ते काय तुमच्या भल्यासाठी उगीच आणि काही तुमच्या करत नाही. एंटरटेनमेंटसाठी हे निर्माण बरोबर. झालेलेच नाहीये. ते खरं. पैसे कमवायला निर्माण झालेले प्रॉडक्ट आहेत आणि ते प्रॉडक्ट असे असले तरच त्यात पैसा आहे खरं. ह्या पद्धतीने. त्यामुळे मुळात ह्याच्यामुळे ते कमी झालंय का तर होही. आणि मग त्याला करायला काय पाहिजे आहे तर नाही काही न करता बसणं. म्हणजे आपलं एकट्याने बसलं, काही वाचतो आहोत नाही वाचतो आहोत, नुसतं बसणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे वेळ घालवणं, वाया घालवणं असं म्हणतात. नुसती काय बसली हो, पण ते तसं बसणं गरजेचं आहे. आणि हल्ली तर विशेषतः मोठ्या माणसांना सुद्धा तसं ते नको आहे. कारण म्हणजे एरवी आपल्या प्रत्येकाचा हा थोड्याफार प्रमाणात अनुभव असतो की आपण काही न करता जेव्हा बसतो ना तेव्हा ज्याला आपण एक्झिस्टेन्शियल इश्यूज म्हणतो की खरोखरी रोजच्या जगण्यातले की हे आपण का करतोय, हे काय चाललंय, अमुक काय चाललंय, अशा अनेक प्रश्न आपसूक आपल्या समोर यायला लागतात. विचार करायला लागतो आपण त्यावेळेस. शांत त्यावेळेला दुसरा बाहेरून येणारा स्टिम्युलस काहीच नाहीये. आणि मग ते प्रश्न ना खूप लोकांना अनकम्फर्टेबल असतात आणि मग तसे ते नकोच वाटायला यायला. त्याच्यापेक्षा माझं डोकं सतत कशात तरी घातलेलं असेल तर ते बरं. म्हणजे मग काही मी माझे मूलभूत प्रश्न मी विचारणार नाही, माझं काय चाललंय हे मी विचारणार नाही. काही माझ्या आजूबाजूच्या याच्यात अनडिझायरेबल अनकम्फर्टेबल काही गोष्टी असतील तर त्या मी हेड ऑन घेणार नाही. म्हणजे मला काहीतरी मी घरामध्ये बसली आहे आणि किंवा इव्हन जेवताना सुद्धा आणि काहीतरी गप्पा चर्चा चालल्या आहेत किंवा मे बी काही डिस्कशन चाललंय, मला इंटरेस्ट नाहीये तर मी लगेच तिथून एस्केप होता येत नाही म्हणल्यानंतर मी त्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये मी एस्केप होते. पण नाही, मला आवडणारं काहीतरी मला इंटरेस्ट नसलेल्या गोष्टी समोर घडतायत पण ओके सो तसं घडलं आणि त्याच्यात माझं मी तिथे समोर असले तर काय मोठं बिघडणार आहे. का मला लगेच त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशन पासून लांब जायचंय, मला लगेच माझा इंटरेस्ट कशात आहे ते लगेच मला हाताशी का पाहिजे. बरोबर. कारण ह्या सगळ्यामध्ये जो एक मोठा म्हणजे हे 3 मी प्रॉपर्टीज तर सांगितल्याच पण एक महत्वाचा त्यातला मुद्दा म्हणजे ऍक्सेसिबिलिटी. इतकं अवेलेबल ऍट फिंगर टिप्स आहे आणि त्याने आपण बोर्डम, मंडेन, मोनोटोनस ह्या सगळ्या ज्या आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या गोष्टी आहेत ना त्यापासून सतत दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते तसं झाल्यानंतर पेशन्सचा मुद्दा राहतच नाही. पेशन्सचा मुद्दा की हॅपन्स आणि ओके रोजचं काही आयुष्य तुमचं हॅपनिंग असण्याची गरज नाहीये. ते तसं नसतं. उगाच त्याच्यात ड्रामा क्रिएट करू नका. हा भाग त्याच्यात खूप महत्वाचा आहे. तर पेशन्स आपला वाढवायला काय नक्की केलं पाहिजे? योगा, मेडिटेशन, ब्रीदिंग का फक्त नेट बंद करून बसायचं? तेवढं केलं तर खूपच झालं. म्हणजे मी तर हल्ली अनेक वेळेला म्हणते ना की आपण स्मार्टफोनच्या आधीच्या ह्याच्यात गेलो ना, म्हणजे कामासाठी टेक्नॉलॉजीचा वापर. एक मुद्दा जो आहे ना की टेक्नॉलॉजी यायला लागली तेव्हा माझ्या जनरेशनला ना टेक्नो लिटरेट व्हायला लागलं, त्याच्या पुढच्या जनरेशनला टेक्नो सॅव्ही व्हायला लागलं. पण आताच्या मुलांना ना टेक्नो स्मार्ट व्हायला लागणार आहे. दे विल हॅव टू अक्वायर द स्किल टू यूज टेक्नॉलॉजी टू देअर ऍडव्हान्टेज, नॉट टू देअर डिसएडव्हान्टेज. आत्ता जी गडबड होती आहे ना ती ऑल द यंगस्टर्स आर युझिंग टेक्नॉलॉजी टू देअर डिसएडव्हान्टेज अँड नॉट टू देअर ऍडव्हान्टेज. आणि त्यामुळे मग हे अवेलेबल आणि ऍक्सेसेबल असलेलं स्मार्टफोन नावाचं हे ते दिसायला एवढं दिसतं पण त्याच्या आतलं जग एवढं मोठं आहे. आणि विशेषतः मुलांच्या बाबतीत तर त्या जगामधली कॉम्प्लेक्सिटी, त्यातले इनपुट्स, त्यातलं
त्याचा अर्थ लावणं किंवा ते समजून घेण्यासारखीची यंत्रणाच त्यांच्या मेंदूमध्ये अजून डेव्हलप झालेली नाहीये. दे डोंट हॅव अ मेकॅनिझम इन प्लेस. त्यामुळे इतकं कॉम्प्लेक्स जग, त्यामुळे त्याचा ते अर्थ काहीही लावतात, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लावतात. कारण कॉम्प्लेक्सिटी कळण्यासाठी जी मेंदूमधली यंत्रणा असते त्या यंत्रणेची तिथलं वायरिंग मेंदूमध्ये तयार होण्याची सुरुवातच मुळे 12व्या-14व्या वर्षी होते. आणि द अर्लिएस्ट स्टेज इट रीचेस अ मॅच्युरिटी इज 24 or 25 years of age. त्याच्या आधीच काय वाटेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं आणि त्याचा त्यांना ना अर्थ लागतो ना काही. मग जे काही तुटपुंजी मेकॅनिझम त्यांच्याकडे असतं त्याच्यातनं ते ब्लॅक व्हाईट, चांगलं वाईट जे काय असेल ते त्यांचं ते अर्थ लावतात. त्यामुळे हा एक भाग म्हणजे स्क्रीन पासनं हे करणं, कारण तो सगळ्यांचाच बिगेस्ट टाइम किलर झालाय. दुसरं असं झालंय की त्या स्क्रीनच्या वापरामुळे आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग किंवा असे असणाऱ्या किंवा छोटे छोटे आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात, सो आनंद मिळवणाऱ्या गोष्टींच्या ऑप्शन्स मध्ये नॅरो डाऊन व्हायला लागलो. हा एक मोठा तोटा त्यातनं हे आहे. म्हणजे गार्डनिंग मध्ये हे करणारं किंवा कुंडीमध्ये एखादं आलेलं छान फुल बघणं, फुलांचा वास घेत जरा असं रमणं, तिथे काही न करता बसणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की निवांत बसणं हा सुद्धा एक छान प्रसंग म्हणजे अनुभव असतो तो खरं तर. सो टेक्नॉलॉजीचा वापर टू अवर ऍडव्हान्टेज करायचा असेल तर त्याच्यासाठी कम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी एका पोस्टर मध्ये बसायला लागतं. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे लगेचच तुम्हाला काही अवेलेबल नाही. त्यामुळे मला तर स्वतःला असं खूप वेळा वाटतं की स्मार्टफोनच्या थोडस अलीकडच्या वेळात आपण गेलो की जिथे टेक्नॉलॉजी आहे पण असं ऍक्सेसेबल असणारं एक जग ओव्हर यूज नको व्हायला. तसं जर ते नसेल तर तो एक द फोन दॅट डझंट डू मच एवढा एखादा फोन असेल तर मग त्यातल्या गोष्टी किंवा मग मोबाईल मधली ही सगळी ऍप्स जी अनावश्यक आहेत सोशल मीडियाच्या संदर्भातली ती सगळी हे करणे आणि मग त्याच ती लॅपटॉपवर असली तरी काही हरकत नाहीये. म्हणजे त्या सगळ्यांनी आता डिजिटल पेमेंट आणि हे असेल तर काही महत्वाच्या हे लागतात, पण तेवढी सोडून उरलेली सगळी जर डिलीट केली आणि मग ती लॅपटॉपवरती असतील तर मग त्याचा वापरही मर्यादित होईल आणि मग ह्या बाकी गोष्टींकडे लक्ष लागेल. त्यामुळे मेडिटेशन आणि हे करून असं नंतर त्याच्यामुळे पेशन्स वाढतोय असं नाहीये ना. इट इज अन एक्सपिरियन्स, इट्स अ प्रॅक्टिस. त्यामुळे तेव्हा जेव्हा करता तेव्हा तुम्ही शांत असता, पण उरलेल्या वेळात ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतील तर मेडिटेशन केल्यामुळे पेशन्स वाढलाय असं काही त्याच्यात थेरपिटिक त्या मेडिटेशन मध्ये काही नसतं. तो फक्त एक कामिंग डाऊनचा अनुभव असतो आणि तो त्या त्या वेळेला घेतला तर. पण इट इज मोर ऑफ अ लाईफस्टाईल. म्हणजे मेडिटेशन हा जर आपण मुद्दा म्हणत असलो तर हा तुमच्या ओव्हरऑल त्या संपूर्ण उरलेल्या दिवसाच्या पण जगण्याचा भाग आहे की तुम्ही शांत आहात, तुम्ही कंपोज्ड आहात, तुम्ही उगाच काहीतरी हे हवं ते हवं त्याच्या मागे असं काही तुम्ही करत नाही आहात. सो ते काय असं थेरपिटिक टूल नाही की ते करा आणि तुमचा पेशन्स वाढेल किंवा योगासनं करा तुमचा पेशन्स वाढेल किंवा अमुक करा. दीज आर नॉट द थेरपिटिक टूल्स. त्यासाठी योग्य काउन्सिलर टेक्निक्स आहेत की ज्याच्यातनं तुम्ही काही गोष्टी शिकून निदान तो वेळ तुम्ही एक चांगल्या पद्धतीने घालवू शकता. पण उरलेल्या वेळात जर ह्या पद्धतीने तुम्ही वेळ घालवणार असलात तर त्या सगळ्यावर पाणी फिरणारच आहे एनिवेज. त्यामुळे ह्याला क्विक फिक्स किंवा अशी काही टेक्निक्स आहेत का तर याचं उत्तर स्पष्ट नाही असंच आहे. इट इज मोर अबाउट अ लाईफस्टाईल, इट इज मोर अबाउट युअर रॅशनल बिलीव्स अँड इट्स मोर अबाउट तुमचं इमोशनल लँडस्केप. हे जर रॅशनल बिलीफ असतील तर ते इमोशनल लँडस्केप छान असतं. मस्त मस्त, फारच छान एक्सप्लेन केलंस तू आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडलं असणार आहे आतापर्यंतचा आपला टप्पा. सो आता आपण तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज काय सांगशील? एक कायम लक्षात ठेवूया आपण सगळ्यांनी की रियालिटी इज ऑलवेज द वे इट इज अँड नॉट व्हॉट यू थिंक इट शुड बी. एवढं लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा मग पुरेसं आहे. कारण मग आपण
इट शुडंट बी सो वेन द फॅक्ट इज इट इज सो. हो. मग त्या रियालिटी नाकारण्यामध्ये आपली एनर्जी जाणार नाही. मग आपलं लक्ष पुढे जाईल की ओके इफ दॅट इज द वे इट इज, लेट मी सी व्हॉट आय कॅन डू अबाउट इट. हा जो त्यातला पुढचा भाग आहे. नाहीतर आपण तिथेच अडकत राहतो, डोकं फोड करत राहतो की हाऊ कुड शी से सो when she has already said so. How could this happen when the fact is it has already happened. Now let me see what I can do about it. त्यामुळे एवढं जरी भान आपण राखलं ना तरी पुरेसं आहे. फारच मोलाचा सल्ला तू दिलाय सगळ्या आपल्या प्रेक्षकांना. आणि खरंच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ही खरंच, की पेशन्स तुमचा नेहमी स्वतःवर काम करायला शिकला पाहिजे पेशन्सच्या बाबतीत. सो थँक्यू सो मच शिरीषा मावशी. It was my pleasure to be with you, Priyanka. रिअली एन्जॉयड दिस एपिसोड. मस्त झाला एकदम. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा. थँक्यू.